नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत। आता ही माहिती अनेक लाभार्थ्यांसाठी खूपच निर्णायक ठरू शकते, म्हणूनच हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा, बऱ्याच वेळा असं होतं की चुकीची किंवा अपूर्ण माहिती मिळाल्यामुळे आपल्या मनात गोंधळ तयार होतो। नेमके पैसे कधी येणार, किती येणार, अडचण असेल तर काय करायचं, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्ट माहिती आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल किंवा आज पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण या योजनेसंदर्भात प्रत्येक नवीन अपडेट, हप्त्यांची माहिती, नियमांमधील बदल किंवा महत्त्वाच्या सूचना सगळं काही तुम्हाला वेळेवर इथेच मिळत राहील। चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाची अपडेट। आता मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारकडून या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची चर्चा जोरात सुरू आहे। आता विशेष म्हणजे यावेळी कोणताही अधिकृत शासन निर्णय जाहीर न होता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर येते। आता बघा, योजनेच्या पोर्टलवर देखील याबद्दल मेसेज अपडेट दिसून आला आहे। यामध्ये आजच पैसे खात्यात जमा होतील अशी सूचना रात्रीच्या सुमारास देण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात आशा निर्माण झाली। मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, अजूनही अधिकृत शासन निर्णय आलेला नाही। त्यामुळे माहिती खरी असली तरी अंतिम स्पष्टता अजून मिळालेली नाही। आणखी एक मुद्दा म्हणजे अनेक लाभार्थ्यांना मागील महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही। त्यामुळे त्यांची मागणी अशी आहे, डिसेंबरचा हप्ता देताना थकीत रक्कम सुद्धा एकत्र जमा व्हायला पाहिजे। काही लोकांचे अनुदान आधीच अडकलेले आहेत, त्यामुळे हे पैसे मिळणं सुद्धा त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे। तर सध्या परिस्थिती अशी आहे की खात्यात पैसे येण्याचे संकेत मिळत असले तरी सरकारकडून अधिकृत आदेश जाहीर होणं बाकी आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी घाई न करता खात्याची तपासणी करत राहावी आणि पुढील अधिकृत अपडेटकडे लक्ष द्यावं। पुढे काय निर्णय होतो, थकीत रक्कम मिळेल का आणि नेमके पैसे कधी येणार, हे सगळं आपण पुढच्या अपडेटमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। म्हणूनच मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना आधीचे हप्ते अजून मिळालेले नाहीत त्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, आपले राहिलेले पैसे नेमके कधी खात्यात येणार। ही शंका पूर्णपणे स्वाभाविक आहे, कारण अनेक कुटुंब या अनुदानावर अवलंबून आहेत। पैसे वेळेवर न आल्यामुळे त्यांची अडचण वाढते आणि त्यामुळे चिंता देखील होते। आता बघा, डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल पोर्टलवर एक महत्त्वाची तारीख स्पष्टपणे दाखवण्यात आली। पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार डीबीटी पद्धतीप्रमाणे लाभ वितरणाची प्रक्रिया दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि ती 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत चालणार आहे। म्हणजे जवळपास एका दिवसाच्या कालावधीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल। पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, या ठराविक वेळेत पोर्टल तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे। म्हणजेच या कालावधीत पोर्टलवर कोणतीही नवीन माहिती पाहता येणार नाही किंवा अपडेट दिसणार नाही। याचं कारण एकच, या वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची कारवाई सुरू असणार आहे। म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर 23 ते 24 डिसेंबर दरम्यान हप्त्याचं वितरण होणार आहे। त्यामुळे या दरम्यान पोर्टल बंद असलं तरी घाबरण्याचं बिलकुल कारण नाही। उलट हीच वेळ आहे जेव्हा पैसे खात्यात येण्याची प्रक्रिया सुरू असते। त्यामुळे लाभार्थ्यांनी संयम ठेवला पाहिजे, खात्याची तपासणी करावी आणि सरकारकडून येणाऱ्या अधिकृत अपडेटची वाट बघावी। आता बघा मित्रांनो, जरी डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे अशी माहिती समोर आली तरी सुद्धा अनेक लाभार्थ्यांना अजूनही यावर पूर्ण विश्वास बसत नाही। यामागचं कारण सुद्धा तितकं स्पष्ट आहे। मागील महिन्याचा अनुभव पाहिला तर आधी एक तारीख सांगण्यात आली, त्यानंतर ती बदलली गेली, पुन्हा एकदा नवीन तारीख देण्यात आली आणि या सगळ्या गोंधळामुळे लोकांचा विश्वास डळमळीत झाला। त्यामुळे किमान या महिन्यात तरी पुन्हा असं होऊ नये हीच सगळ्यांची अपेक्षा आहे। आता बघा, जर खरंच रात्रीपासून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असेल तर तुमच्याकडून एक महत्त्वाची मदत हवी आहे। ज्यांच्या खात्यात पैसे आले आहेत त्यांनी खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, आतापर्यंत किती जणांना हप्ता जमा झाला आहे आणि साधारण कोणत्या वेळेला पैसे आले आहेत। कारण पोर्टलवर आलेल्या मेसेजमध्ये असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की आज रात्री 8 वाजेपर्यंत लाभ वितरणाची प्रक्रिया चालणार आहे। म्हणजे या ठराविक वेळेपर्यंतच पैसे जमा होणार असल्याचे संकेत मिळतात। त्यामुळे तुमचा अनुभव, तुमची माहिती इतर लाभार्थ्यांसाठी खूप मदतीची ठरेल। तुमच्या एका कमेंटमुळे अनेक लोकांचा गोंधळ दूर होऊ शकतो, म्हणून नक्की प्रतिक्रिया द्या आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवायला मदत करा। म्हणून मित्रांनो, जर 23 किंवा 24 तारखेला प्रत्यक्षात हप्ता वितरणाला सुरुवात झाली असेल तर आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले असण्याची पूर्ण शक्यता आहे। त्यामुळे ज्यांना पैसे आले आहेत त्यांनी नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा, कुणाला, किती जणांना आणि साधारण कोणत्या वेळेला रक्कम जमा झाली
ही माहिती इतरांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. आता बघा, जर अजूनही पैसे जमा झालेले नसतील तर पुन्हा एकदा तारखांबद्दल शंका निर्माण होणं साहजिक आहे. कारण मागील महिन्यात आपण सगळ्यांनी पाहिलंय, एक नाही दोन नाही तर तब्बल 3 वेळा तारीख बदलल्या गेली. त्यामुळे यावेळी सुद्धा तसं काही होणार आहे का, अशी भीती लाभार्थ्यांच्या मनात येणं अगदी नैसर्गिक आहे. पण तरी सुद्धा जी अधिकृत तारीख सांगितलेली आहे त्या तारखेलाच पैसे खात्यात जमा झाले पाहिजेत अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे. आता सगळ्यांचंच लक्ष रात्रीकडे आहे. खरोखरच पैसे जमा होतात का की पुन्हा नवीन तारीख समोर येते? पुढे काय होतं? हप्ता वेळेत मिळतो का? हे आपण सगळे मिळून पाहणार आहोत. त्यामुळे अपडेटसाठी चॅनलवर लक्ष ठेवा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.